माझं सोशल मीडियाचं टाईमलाईन बघाल किंवा कुठचा इंटरव्ह्यू बघाल किंवा मी ज्या ज्या म्हणजे आंदोलनात गेलो आहे, भाजपच्या मनात पक्का मी अर्बन नक्सल आहे. कारण जो कोणी पर्यावरणाबद्दल बोलतो, जो कोणी शेतकऱ्यांबद्दल बोलतो, तो अर्बन नक्सल होतो त्यांच्या डिक्शनरीमध्ये. पण तपोवन असेल, नागपूरमध्ये अजनीवन असेल, चंद्रपूर इथे ते कोल वॉशरीज आहेत, ते कोराडीच्या तिथे नांदगावला जे आम्ही फ्लॅश प्लांट बंद केला होता, मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे, मिठी आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही सातत्याने घेत आलो. म्हणजे हा पण काळ मला आठवतो जेव्हा 2016ला मी आरेच्या जंगलाबद्दल बोललो होतो. मला 1-2 पत्रकार मित्रांनी सांगितलं होतं, आदित्य घेऊन विषय उपयोग नाही, राजकीय याच्यावर मतं मिळणारच नाहीत. पण हे मतांसाठी नाही आहे. जर बघाल माझा आजचा घसाची जी परिस्थिती आहे प्रदूषणामुळे, आणि 100% तुम्हाला गेल्या 1 महिन्यात सर्दी खोकला ताप येऊन गेला असेल. फ्रँक फीवर नसेल तरी थोडा तापासारखी कणकण झालं असेल. हे एवढ्यासाठीच आहे कारण पर्यावरण आपलं हे बिघडलेलं आहे, बिघडत चाललेलं नाही, बिघडलेलं आहे.